विश्वास आहे या निवडणुकीमध्ये आणि किती सीट येतील असं 50+ दावा केला होता भाजपनं? हा मला असं वाटतं की ते काँग्रेसच्या बाबतीत होईल 50+, 50+, 50+, 50+, 50+. पालिका निवडणूक आणि आता जे आहे ते मतदान देखील होत आहे. या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख. भैया, कशा पद्धतीने पाहता ही जी सगळी निवडणूक आहे, या निवडणुकीचा ट्रेंडच बदलल्याचं पाहायला मिळालं? नाही, अगदी लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये विशेषतः लातूरकर यांनी नेहमीच काँग्रेसची साथ दिलेली आहे. त्यामुळं याही निवडणुकीमध्ये काही फार वेगळं होईल असं जे सत्ताधाऱ्यांना वाटत होतं तसं काही होत असताना दिसत नाही आहे. लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडी हा एक नवा पर्याय, हा एक सक्षम पर्याय म्हणून पुढे येतो आहे आणि लोक त्याला उदंड प्रतिसाद देत आहेत अशी माझी खात्री आहे. ज्या पद्धतीने नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या त्यातून एक टॅगलाईन आली होती, काय म्हणता येईल लातूर आणि कमळ कमळ कमळ, आणि त्याला आता तुम्ही उत्तर देताय हात 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 म्हणते लातूर. हा प्रचार जो होता त्यामध्ये ज्यावेळेस भाजपच्या नेत्यांकडून एक विलासराव देशमुख यांच्याबद्दल जी भावना व्यक्त करण्यात आल्या त्यानंतर हा ट्रेंडच बदलल्याचं पाहायला मिळालं. भारतीय जनता पक्षाने राजकारणाची पातळी ही एवढी खालावली आहे. आपण म्हणजे अनेक उदाहरणं देऊ शकतो, पण लातूरमध्ये जे घडलं ते आदरणीय विलासराव देशमुखांबद्दल जे वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या सर्वश्रेष्ठ नेतृत्वाकडनं म्हणजे जे भाष्य झालं ते कुणालाही पटलेलं नाही आहे. म्हणजे निवडणुका या होतात, वैचारिक लढाई होते, पण तुम्ही भावना दुखावण्यापर्यंत जर जाणार असाल तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा राजकारणाला कधीही मतदारानं थारा दिला नाही. महानगरपालिके अगोदर झालेल्या निवडणुका आणि या निवडणुकीत ट्रेंड कसा बदलला असं वाटतं लातूरमधला? नाही, सरकार आणि प्रशासकाचं काम हे लातूरकरांनी पाहिलेलं आहे. भारतीय जनता पक्षाला ही संधी इथं मिळाली, पण लातूरकरांची हेळसांडच झाली. भ्रष्टाचार फोपावला, लाल फितीमध्ये सामान्य माणसाचे प्रश्न अडकले, सामान्य माणसाला सरकारी दप्तरामध्ये म्हणजे भ्रष्टाचाराला तोंड द्यावं लागलं आणि म्हणजे कागद पुढे सरकतच नव्हता वजन ठेवल्याशिवाय. हे सगळे अनुभव लातूरकरांना आले आणि म्हणूनच लातूरकरांनी आता यावेळेला ठरवलं की स्वच्छ कारभार जे देऊ शकतील अशा पक्षाच्या पाठीशी उभं राहायचं. पहिल्यांदाच असं पाहायला मिळालं की तुम्ही डोअर टू डोअर आणि अनेक लोकांपर्यंत आणि जनतेशी संवाद कनेक्ट करण्यात यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं. नाही, मला असं वाटतं लातूरकरांशी नेहमीच काँग्रेसचा संवाद राहिलेला आहे. म्हणजे शिवराज पाटील साहेबांपासनं, विलासराव देशमुख साहेबांपासनं, दिलीपराव देशमुख साहेबांपासनं, मी माझे सगळे सहकारी, मला असं वाटतं की नव्या युगाच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षेला आपल्याला उतरावं लागतं आणि म्हणून बदलत्या काळामध्ये आपल्याला बदल हे करावे लागतात. मला असं वाटतं की चांगल्यासाठी काही बदल होत असतील तर त्यात आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे. विश्वास आहे या निवडणुकीमध्ये आणि किती सीट येतील असं 50+ दावा केला होता भाजपनं? हा मला असं वाटतं की ते काँग्रेसच्या बाबतीत होईल 50+. भाजपनं पहिल्यांदा 50+ दावा केला होता, मात्र शेवटच्या टप्प्यात मतदान होत असताना अमित देशमुख 50+ दावा करतात. त्यामुळे दावे कुणाचे योग्य होणार आणि कुणाची सत्ता येणार, कुणाला गुलाल लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.